चल बाई चहा तरी करते थोडासा, म्हणजे ना बिस्किट खाऊन ऑफिसला तरी जाता येईल. बाई आली ना ही मला नाश्ता नाही करू द्यायची, काहीच करू द्यायची नाही. मस्त बिस्किट आहे, बिस्किट खाते आणि ऑफिसला जाते. खरं नाही. चहा पावडर पण संपत आली, आणावं लागल आता, काही खरं नाही. जर आली ना मला नाश्ताच नाही करू द्यायची. पटकन आवरते आणि पटकन जाते. चला आता चहा उकळूस तर मस्त पटकन ना तयारी करून घेते. 2 हात पाय धुते आणि वेणी घालते. हा हे आहे इथं तोपर्यंत ना मस्त याच्यात बिस्किट घेते. रेडी करून ठेवलं, आता फक्त चहा गाळायचा. तोपर्यंत 2 हात पाय धुवून येते. यो चहा ठेवला वाटतं. बघी बिस्किट पुढे बी काढून ठेवला. ती भामटी बाई आहे, मला खाऊ देत नाही बिस्किट. पोरांसाठी आणले सुटून बिस्किट काढून ठेवले. हा तर खातेच बिस्किट. मी बिस्किटच खाऊन घेते. चहा पीत बस म्हणा तूच. झाला असेल बाई चहा, आता उकळला असेल. हा उकळला. आता चहा गाळते आणि जाते पटकन बिस्किट घेते. अरे पण मी बिस्किट ठेवले माझे इथे. बिस्किट कुठे गेले? बिस्किट कुठे ठेवले मी? नक्की भामटीनेच नेले असतील. पूनम, ए पूनम, माझे बिस्किट कुठे गेले? माझे बिस्किट कुठे गेले काय माहिती. पूनमने कुठे? अगं भामटे, मी बिस्किट माझ्यासाठी ठेवले होते. कुशाल खाऊन राहिली बिस्किट माझे. खाल्ले मी. काय म्हणजे तुझ्या हातात काय दाखव? मी काहीच नाही खाल्लं मी. हे बाई बाई अख्खा पुडा खाऊन टाकला माझा. आता मी काय खाऊ? मला ऑफिसला जायचं होतं. ते अर्ध खा ना तुम्ही. अर्ध ठेवलं तुम्हाला. एवढं तरी कशाला ठेवलं माझ्यासाठी? दर ये मी तूच खाऊन घे. आता मी खाऊ घालते. अहो ताई अगं तू लाडकी आहे माझी, मी खाऊ घालते तुला. नको अहो ताई काय ताकद आहे ना बाहेर कचऱ्याच्या बिस्किट ठेवलं ना ते पोर आले होते. आता पूर्ण डबाच घेते मी. हे बाय आता याच्यामध्ये ना लय मोठे बिस्किट आहे, पण कशी खाते मी सगळे. तू बाई तशी जाता पूर्ण बिस्किट सगळा डबा संपवते मी. चहा प्यायच्या वेळेस म्हणताले पोरांसाठी आणलंय ते. म्हणजे मला काही सासरच करता काय तुम्ही? कधी नवत खाल्ले मी, रोज रोज थोडी खाते. हा नाही अर्ध बिस्किट जरा ना तुलाच ठेवलं ते, तूच खाऊन घे, मला नको आता. आता मी ना ऑफिसला जाता जाता मस्त आहे ना बर्गर नाही तर वडापाव घेते छानपैकी आणि खाते. तूच खात बेसते बिस्किट, तुलाच ठेवते. मी एकटी नाही खाल्ले ते. पोरांनी ना दोन दिले. मी एक घेतलं आणि फक्त अर्धच खाल्लं. बा मी अर्ध तुम्ही म्हटलं माझ्या जावामध्ये लय जीव आहे माझा, म्हणून मी अर्ध ठेवलं तुम्हाला. अगं जावामध्ये जीव राहिला असं निदान 2 तरी बिस्किट ठेवले असते. असं अर्ध बिस्किट बाई एवढा ढेकर दिला. म्हणजे अख्खा पुढा तूच खाल्ला काय? ते बारीक बारीक पोरांचं नाव घेती. मी नाही खाल्ला तो. ढेकर आला मला नुसता. ढेकर आला मग असं आहे ना गपचिप चोरून खाल्लं का मग असा ढेकर येतो अपघा कोणासमोर बी. म्हणून आहे ना चोरून नाही खाऊ कधी. मी ते पोरांना 2 बिस्किट दिले. मला म्हटली असती ना का ताई मला बिस्किट द्या, मी अख्खा पुढा तुला देऊन टाकला असता. म्हणून चहा करायच्या वेळेस बिस्किटच्या पुढे लपू होता की ही घेईल म्हणून बिस्किट खायला. म्हणून कशाला? मी तिथे गॅसच्या वाट्यावरच ठेवून गेली ती किचन वाट्यावर. नाही मला चहा वेळेस तुला काय हात नाही का? डबे नाही का? भोचकायचे ना डबे, बघायचं ना शोधायचे बिस्किट. कोणासाठी आणले? तुझ्यासाठी थोडी आणले ते काय खायला. बिना खायची एवढी सुटली का म्हशीवानी? जेवण करू नको का? मी काय उपाशी ठेवता का? कधी पाहतो नुसती चरतच राहती बकरीवाणी. अगं ती बकरी तरी कमी खाती, तुला तर नुसतं दिवसभर लागत. वेपर्स दिसले का खाय. पोरांनी वेपर्स आणले का? दाखव का दीदी 2 वेपर्स दे. ज्यांनी कुरकुरे आणले गणूनी त्याच्यातले 2 कुरकुरे घेईन. आरुषनी ते टेडे मेडे आणले त्याच्यातले घेईन. ते रियांशनी आणलं काही त्याच्यातलं मागल. 4 पोरं घरामध्ये. 4 पोरांच्या पुड्यांमधले 2 करता किती होतो? हा विचार केला का कधी तू? ना बोटलच खाते ना. अगं त्या लहान लहान लेकरांमध्ये तू वाटेकरी होती खुशाल. मी तेच फक्त घेण्यासाठी मागते. आता ते पोरांना 5-5 रुपये देणं बंद करून टाकणार आहे मी. तेच बघते मी आणि नंतर बी म्हणते माझ्या जावाला एक बाजूला असे काढून ठेवते मी तुमचा निवड म्हणून.
निवड म्हणून काढून ठेवते, मला तर कधी खायला दिलं नाही आजपर्यंत. वेपर्स नाही ना, कुरकुरे नाही कधी. माझ्या वाटलं एकच बिस्किट उरलं होतं, मी त्यातलं अर्ध खाल्लं ना, अर्ध तुम्हाला ठेवलं. हे तुम्हाला आता हे तूच खाऊन घे, मला नाही लागत ते. जा तिकडं, तूच खायते. मी चालले वडापाव खाईल मी आता. नाही नाही, काही गरज नाही मला, मी वडापाव खाऊन घेईन. देऊन टाकते बिचाराचं तरी पोट भरण. गेली माझ्या तोंडाशी. आणि ते अर्ध बिस्किट होतं तिथं. अगं बाई, ते बी घेतलं का खाऊन? भलती हावरटे बाई, काही खरं नाही देवा. आता याच्या पुढे ना खाऊ का नको, काय करू? याच्या पुढे ना मला ना घरातल्या वस्तू ना असे कुलूप लावून ठेवावं लागणार. कुलूप ठेवली कुलूप लावून. तुम्ही फक्त मनावर माझ्या तोंडावर बोलता, घेत जाय तू पण बरं का, घेत जाय तू पण बरं का. आणि ना जेव्हा पाहिलं ना एक डब्यामध्ये बिस्किट सापडणार, कुठून काढता कुठून नाही मला हेच समजत नाही. आता किचन वॉटर दिवस म्हटलं घेऊ, त्यात पोर आले मग त्यांना दोन 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 दिले, एक उरलं ते अर्ध. अगं तुला माहितीच नाही मी ते ठेवी ते कुठं, ते ना दडपू दडपूच ठेवावं लागतं. माझ्या सासूने सांगितलेलं आहे, लहान जावाला ताबूमध्ये ठेवायचं, ताब्यात ठेवायचं. लहान जावाला ताब्यात ठेवायचं. एवढं बी ताब्यात करून का आजकाल लय तिला डोक्यावर चढून घेशील. आधीच माझी सासू म्हणती ते माझ्या पोराने तिला लय डोक्यावर चढून ठेवलं, म्हणून म्हटलं आपण तरी थोडासा धाकला होईला. तुझ्याशी नादी लागण्यात आहे ना काही अर्थ नाही. मला ऑफिसला जायला उशिरून राहिला, तिथे मला टाइम होऊन जाईल. आता हे बाई, हा टावेल धुवायचा आहे, मुलांचे शाळेचे कपडे धुवायचे, सॉक्स आहे बुटांमध्ये, ते सगळे काढ, तेवढे कपडे धुई सगळे. आणि ते समोरच्या बाई संग गप्पा मारीत बसू नको. चांगले कपडे धुई आणि ते बेसिन मध्ये भांडे पडलेले तेवढे घासून टाक. मी स्वयंपाक करून ठेवला, मी चालले ऑफिसला, स्वयंपाक करून ठेवलाय मी. तुला दुपारी काम झाल्यावर खायला लागल ना. सगळं मीच करू, तुम्ही मस्त कामाला जा ऑफिसला. आपल्याला आल्याबरोबर खायला लागतं ना, आपल्याला काम करून आलं खायला लागल ना. ते काय तयार करून ठेवलं ना मी. गॅसच्या वाट्यावर कडेत भाजी आहे, पोळ्या आहे. आज मस्तपैकी छानपैकी वरण भात, खीर, बटाट्याची भाजी, पुऱ्या सगळं करून ठेवलं मी. भजे काढलेले ते पण मुगाच्या डाळीचे. शिरा पण केला थोडासा, आणि बदाम पण टाकले बरं का त्याच्यात. फक्त एक एक बदाम निवडून ठेवू नको, बाकीच्या वाटायला राहू दे थोडेफार त्याच्यात काही. हा, आणि मनुके पण टाकले, ते बी निवडून निवडून खाऊ नको, नाही तर पोरं म्हणतील मम्मी नुसतं शिऱ्यामध्ये काय फक्त बदामच टाकले ते का, मनुके कुठे गेले. पोरांना माहिती आपले काकू काढून खाती म्हणून. आता आल्यावर पाहते आणि पोरांना पण विचारते तुम्हाला काजू बदाम मनुके सापडले का. आणि माझ्या पोरांना जाऊ तुझ्याच पोरांना विचारीन, ते तरी खरं खरं सांगतील. टाइमपास करत बसली. काय बडबड करून राहिली? आल्याबरोबर खायला तर लागत. कधी असू तर नाही म्हणणार आपली जाऊ संध्याकाळी कामावरून दमून आली आणि तिला आपण चहा देऊ. कधी म्हटली ग तुम्हाला का आजपर्यंत तुला ताई तुम्ही आल्या बरोबर एक ग्लास भर पाणी घ्या, चहा घ्या म्हणून आपणच यावा, आपलं आपलं आपल्या हाताने पाणीच घ्यावा, आपणच आपल्या हाताने चहा करून प्यावा. परत आलं का संध्याकाळी परत किचन मध्ये मार आणि फक्त जेवण खाऊन गेला का मस्त तेवढे भांडे घाशी ती, काय करत नाही. मी दिवसभर काम करते, मला कोणी संध्याकाळी म्हणतं का तू पण घे बरं चहा थोडासा अर्धा कप, तू घरीच राहते दिवसभर करून घ्यायचं ना. मी काय गॅस थोडी समोर घेऊन जाते माझ्या, तो गॅस घरीच ठेवून गेलेली राहते मी. तोच प्रश्न, मी घरी राहते म्हणून माझा विचार कोणी नाही करत ना. मी काम करते माझा कोणी विचार नाही करत. तू पण घरी राह, घरून काम कर, ब्लाउज शिव ना. तुझा ब्लाउजचा कोर्स झालेला आहे, तू ब्लाउज शिव चांगले. भेटत का एवढं काम मागे लावलं तर कामाला लागल्या तर संध्याकाळी असतं माझ्या. बरं झालं आठवण आली, माझं ते साडीवरचं ब्लाउज शिवायचं पडलंय. आता मला गावाला जायचंय, भीमाशंकरला जायचंय मला. हा, ते साडीवरचं ब्लाउज, ते ब्लाउज मला तर शिवून दे. बरं झालं, हो मी जाणार भीमाशंकरला. आमच्या ऑफिसच्या सगळ्या बायका चालल्यात, ट्रिप काढतोय आम्ही सगळ्या लेडीज मिळून. कशाला? इथं घरी कोण आवरी नानी? घरचा आवरून जाऊ पटपट आपण दोघी जण. अगं पहाटे जायचंय, तुला रात्रभर काम करावं लागल. पहाटे 3 वाजता जायचंय. मग आपण दोघे आवरू ना. दोघी नाही, तू एकटी. मी काम करून इंदामंद, मग मला आराम नको का? मम्मी मी दिवसभर काम करेल ना. काय काम करशील? धुणं भांडे दुपारी तुझे 3 वाजेची झोपती, संध्याकाळी 6ला झोपती. मग थोडा आराम पाहिजे ना. मी दिवसभर तिथं बसेल राहते. हा, आणि मला म्हणते का मग? नाही मी पण नाही नाही,
कुठं जायचं काय कुठं म्हटलं तुम्ही मला ते आता बोलले तुम्ही कुठं जायचं. अगं हे इथं हे नाही का देवळे की आमच्या तिथं भगूर आहे भगूर तिथं जायचंय. नाही हो तुम्ही बघून नाही ते दुसरं महादेवाचं काहीतरी. तुझे कान वाजायला लागले आता भगूरला जायचंय आपल्याला. आणि कधी जायचंय पहाटे 5 वाजता जायचंय. तू पहाटे 5 ला उठशील ना. हा उठल ना. उठशील ना पहाटे 5 ला उठा. नाही तुम्ही बघून नाही म्हटलं तुम्ही दुसरंच म्हटलं. पण आता मी ऑफिसच्या बाईला फोन लावते तिच्या संग तू बोल आणि तिला विचार म्हणा तर तुम्ही कुठे जाणार आहे म्हणा तर तुला सांगतील मग. हा मग मी आतापासून तयारी लागून जाते माझे कपडे बिपडे भरायचे. हा जाय ड्रेस घालू का साडी घालू. ड्रेस घाल ड्रेसला इस्त्री कर. तुझ्या करशील ना तर माझ्या पण कर एखाद्या ड्रेसला. माझा तो नाही का ऑरेंज कलरचा तो छान आहे त्याला कर. हा कोणता घालू ताई. हा तू पर्पल कलरचा घाल मस्त वाटतो छान दिसेल तुला छान दिसतो. हा मुलांना पण घे ना तुझ्या दोन्ही पोरांना त्यांना दोघांना टी शर्ट जीन्स घाल आणि रेनकोट सोबत घे मुलांचे. हा त्यांना पण पहाटे 5:30 पावणे 6 पर्यंत उठव. 6 सव्वा 6 पर्यंत आपण हा सगळे कपडे इस्त्री मुलांचे पण करा. दिदीचा पण छान ड्रेस कर तिचा जीन्स टॉप कर गणूचा दिदीचा. बरं झालं बाईला कटून दिली. ही पहाटे 5 वाजता उठून बसन तयारी करायला लागल. पहाटे 3 वाजताच निघून जाईल. बरं झालं गेलं मनात बस बोंबलत